नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण आपल्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेला आहे. ती म्हणजे ऊस लागवड केल्यानंतर किंवा ऊस लागवडीपूर्वी ऊसाला पहिला डोस कोणता द्यावा, किती प्रमाणात द्यावा. तर मित्रांनो, ऊस लागवड आपण तर करतो, पण ऊसाची खरी ताकद, त्याची जाडी, त्याची उंची आणि मुख्य म्हणजे फुटव्यांची संख्या हे सगळं अवलंबून असतं. आपण ऊसाला खत देतो त्या पहिल्या रासायनिक डोसवर जर पहिला डोस चुकला तर मित्रांनो ऊसाची सुरुवातीची वाढ खुंटते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊसाला नक्की कोणता, कधी आणि किती प्रमाणात डोस पहिला दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या ऊसाचं एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो की डोस कधी द्यावा. तर मित्रांनो, ऊस लागवड करताना किंवा लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांच्या आत हा पहिला डोस मातीआड झालाच पाहिजे. या काळात ऊसाची पांढरी मुळी अन्नद्रव्य शोधत असते आणि नेमकं याच वेळी जर आपण खत दिलं नाही तर मित्रांनो, आपला जो ऊसाचा फुटवा आहे, जी आपली ऊसाची वाढ होणार आहे, ती वाढ योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे मित्रांनो, 15 ते 20 दिवसाच्या अंतर ऊस लागवड केल्याच्या नंतर आपल्याला पहिला डोस देणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हा डोस देताना काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण डोस देणार आहोत त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, तर हे बघू शकता, आम्ही पहिला डोस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ती ऊसाला जो डोस दिलाय, जो खत मारलंय, ते मातीआड जाणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, उघड्यावरती जर खत पडलं मित्रांनो तर त्याचं हवेत विसर्जन होतं आणि त्याचा पाहिजे तसा आपल्या ऊसासाठी फायदा होत नाही. त्याच्यामुळं आम्ही पहिला डोस टाकल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता, धस्यानं सरी जी आहे ती सरी फोडल्याचं काम केलंय. म्हणजे जे खत घातलंय ते मातीआड गेलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून त्याचा आपल्या ऊसाला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर आता हा पहिला डोस कोणता दिलेला आहे मित्रांनो, ते आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ऊसाचा पहिला डोस देऊ शकता. तर आता पाहूया मित्रांनो, ऊसाला कशा पद्धतीने खत सोडलं जाते. तर मित्रांनो, तुमच्या भागात जे खत उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही मी 3 पर्याय ह्या ऊसासाठी सांगणार आहे. 3 खताच्या डोसांच्या त्या पर्यायानुसार तुम्ही तुमच्या ऊसाला डोस देऊ शकता मित्रांनो. तर पहिला पर्याय आहे मित्रांनो, प्रमाण आहे एकरी, म्हणजे 1 एकरसाठी हे प्रमाण मी सांगितलेलं आहे. आपण लक्षपूर्वक ऐकू शकता. तर मित्रांनो, पहिला पर्याय आहे तो म्हणजे तुम्हाला 10-26-26 ह्या खताचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, 1 एकरसाठी तुम्हाला 10-26च्या 2 बॅगा घ्यायच्या आहेत, म्हणजे 100 किलो एवढं खत तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं घ्यायचं आहे ते युरिया 1 बॅग घ्यायची, म्हणजे 50 किलो ही 1 बॅग घ्यायची मित्रांनो. ह्या 3 बॅगा तुम्ही 1 एकरसाठी वापरू शकता. त्याच्यामध्ये दाणेदार गंधक म्हणजे सल्फर 10 किलो हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे मित्रांनो ऊसाच्या मुळाच्या वाढीसाठी अत्यंत उत्तम आणि फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सल्फर घेऊ शकता. आणि समजा हे तुमच्याकडे उपलब्ध नाही झालं तर याला पर्याय म्हणून जो दुसरा आहे आपण तो पाहूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा पहिला डोस समजा शक्य नाही झाला तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही 18-46-00 2 बॅगा म्हणजे 100 किलो, त्याच्यानंतर MOP म्हणजेच पोटॅश 1 बॅग 50 किलो आणि युरिया 1 बॅग 50 किलो आणि दाणेदार गंधक 10 किलो मित्रांनो, त्याला पर्याय म्हणून समजा तुम्हाला तो शक्य नाही झाला 10-26चा, तर त्याला पर्याय म्हणून हा डोस तुम्ही तुमच्या ऊसाला देऊ शकता. आता DAP मुळे काय होतं मित्रांनो, ऊसाची मुळी मजबूत होते आणि पोटॅशियममुळे ऊसाला रोग प्रतिकार शक्ती त्याची चांगली होते. त्याच्यामुळे तुम्ही हा डोस निवडू शकता. आणि समजा हा नाही जमला तर तिसरा पर्याय मित्रांनो तुम्हाला मी सांगतो,
तिसरा पर्याय सुद्धा खूप छान सुंदर आहे, तो सुद्धा तुम्ही तुमच्या ऊसाला डोस देण्यासाठी निवडू शकता. तर मित्रांनो, तिसरा पर्याय आहे, जर तुम्हाला खर्च कमी ठेवायचा असेल तर हा तिसरा पर्याय आपण निवडलेला आहे. त्याच्यामध्ये SFP 3 ते 4 बॅगा घ्यायच्या आहेत आणि सोबत युरिया 2 बॅगा आणि पोटॅशियम बॅग 1 मिक्स करा. यामुळे ऊसाला फॉस्फरस सोबत कॅल्शियम आणि सल्फर सोबतच मिळतं. त्याच्यामुळे हा डोस मित्रांनो तुम्ही तिसरा घेऊ शकता. पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. युरिया 2 बॅगा, पोटॅश 1 बॅग मिक्स करा आणि SSP 3 ते 4 बॅगा, अशा पद्धतीनं हा 1 एकरसाठी मित्रांनो आपण डोस घेऊ शकता. तर मित्रांनो, आता हे एकदम चांगलं आणि टॉप क्वालिटीचा असा डोस झालेला आहे ऊसासाठी. तर त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला कडक आणि प्रॅक्टिकल गोडगुपीत तुम्हाला सांगतो, या मुख्य खतांसोबत जर तुम्ही आणखीन काही गोष्टी मिसळल्या तर रिझल्ट मित्रांनो तुम्हाला 100% मिळणार आहे. तर पाहूया आपण आता या खतांमध्ये कोणत्या 2-3 गोष्टी आपल्याला त्या मिळवायच्या. पहा मित्रांनो, त्याच्यामध्ये आहे मित्रांनो कडुनिंब म्हणजेच निमपेंड, निंबुळी पेंड मित्रांनो, ही आपल्याला 50 किलो घ्यायची आहे. यामुळे काय होणार, हुमणी आणि जमिनीतल्या इतर किडींसाठी ऊसाचं रक्षण होते. म्हणून मित्रांनो आपल्याला कडुनिंब पेंड ही 50 किलो याच्यामध्ये घ्यायची आहे आणि याच्यामुळे आपल्या ऊसावरती कीड येणार नाही. त्याच्यामुळे हा आपल्याला त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याचं रक्षण होतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, हुमिक ॲसिड. हुमिक ॲसिड मित्रांनो 2 किलो ह्या खतांचा पूर्ण वापर करून घेत आणि पांढरी मुळी बुलेट सारखी ट्रेन पळते तशी मित्रांनो तुमच्या ऊसाची ही पांढरी मुळी सुसाट पळणार आहे. याच्यामुळे तुम्हाला हुमिक ॲसिड हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियन्स हे 10 किलो घ्यायचं आहे मित्रांनो. हे लोह जास्त आणि बोरांची कमतरता भरून काढण्यासाठी ऊसासाठी खूप फायद्याचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा ह्या ऊसाच्या आपल्या ठोसमध्ये मित्रांनो घेऊ शकता. पण मित्रांनो, एक चूक अजिबात करू नका. कारण कसं, खत कधीही ऊसाच्या ओळीत उघड्यावर फेकू नका. खत नेहमी मातीत गाडून घ्यायचं आहे. तर काय करायचं मित्रांनो, खताला ऊसाला डोस देत असताना खत उघड्यावर जरी तुम्ही फेक तर ते माती आड गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही मित्रांनो ते खत हे करू शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही धशा मारू शकता किंवा मग तुमच्या ऊसाच्या बगलाच्या दोन्ही बाजूनी तुम्ही अशी बारीक काकरी पाडून त्या काकरीमध्ये जर खताचा ऊसाचा डोस जर दिला तर मित्रांनो, आणि नंतर ती काकरी जर झाकून घेतली तर तुमचं खत वाया जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा फायदा तुमच्या ऊसाला चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं खत जे आहे ते हवेत उडून जाऊ शकत नाही आणि तुमचा जो खताचा ढोस आहे त्याचा पूर्णपणे चांगला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा ऊसाला जर पहिला डोस आणि बघा तुमच्या ऊसाची फुटवे आणि ताकद कशी वाढते. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून मला सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फेसबुकवर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशी खूप छान सुंदर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीचे फुटवे तुमच्या ऊसाला येऊ शकतात. त्याच्यामुळे ऊसाला पहिला डोस हा खूप महत्त्वाचा आहे, चांगला देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.